गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुभ्यो नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक 16वा तत्वान्वयाचा समास 4. आप निरूपन्ना. श्रीराम समर्थांनी दशक 4 आप निरूपण. त्याच्या अगोदर आपण पृथ्वीस्तवन, त्याच्या अगोदर सूर्यस्तवन सर्व पाहिलंय. तर पंचभूताचा समास आहे हा. पंचभूतांचं निरूपण केलेलं आहे. आता आपण आप निरूपणापर्यंत पोचलेलो आहे. तर आप म्हणजे काय? आप म्हणजे पाणी. पाण्यावरती निरूपण केलं आहे. हे जे प्राणीमात्र आहेत, जे आपलं संसार चालतंय, पृथ्वी चालते, हे सर्व पाण्यावरती चालतंय. तिचे महत्त्व समर्थांनी या समासामध्ये सांगितलेले आहेत. आता सकळांचे जन्मस्थान, सकळ जीवांचे जीवन, जयांचे आपो नारायण, ऐसे बोलीजे. म्हणजे समोर सांगतात, आता या सर्व सृष्टीचे, प्राणीमात्रांचे, जीवांचे जीवन कसे चालते, जन्मस्थान कसं आहे, जीवन कसं आहे, व ज्याला आपो नारायण म्हणता येईल त्यांच्या संबंध बोलूया. ज्याला आपण नारायण बोलतो, परमेश्वर म्हणतो, त्याच्यामुळे सर्वांचं जीवन चालते. त्याच्यावर आपण आता निरूपण करूया. समर्थ सांगतात, संपूर्ण सृष्टी ईश्वरावर आधारलेली आहे. पृथ्वीचं आधार आवर्णदक, सप्त सिंधूचे सिंधुदक, नाना मेरीचे मेदोगक, भूमंडळी चालिती. म्हणजे पृथ्वीला आधार देणारा तोच आहे. 7 समुद्र, सप्त सिंधू म्हणजे 7 समुद्र, विविध प्रकारचे पाणी आणि त्यांचे पृथ्वीवर प्रवाह चालू आहेत. दिले इथे पृथ्वीला आवर्णदकाचा आधार आहे. आणि शेवटी समुद्रात जाऊन सर्व मिळतात, पाणी मिळतात. त्यांचा महिमा कमी अधिक आहे, पण त्यांचा महिमा जो आहे, काहीचा महिमा मात्र आगाध आहे. समर्थ भाव सांगतात, निसर्गातील जलचक्र ही ईश्वरी व्यवस्थेने चालते. हे सर्व पंचभूत चालतात, ती सर्व ईश्वराचं कार्य आहे. ते सुद्धा आपापल्या परीने त्यांचं कार्य करतायत. थंडीच्या वेळी थंडी, पावसाच्या वेळी पाणी, गरमीच्या वेळी बरोबर ऊन, पर्यावरण संतुलित. त्यांचं काम आहे, ते बरोबर करतायत. नाना नद्या नाना देसी, वाहत मिळाल्या सागरासी, लहान चोर पुण्य रासी, आगाध महिमे. म्हणजे नाना देशातून नाना नद्या वाहत आहेत. शेवटी त्या एकच ठिकाणी मिळत आहेत, समुद्रालाच मिळत आहेत. त्याचा महिमा कमी अधिक असतो, पण त्याचा काही महिमा आगाध असतो. शेवटी हे सर्व समुद्रालाच मिळत आहेत. आणि तहान दिल्यासाठी पाणी हाच खरा जीवनाचा आधार आहे. आणि पाणी हे सर्व जीवांचे जीवनतत्व आहे. नद्या पर्वतहून कोसळल्या, नाना साकडीमध्ये रिचवल्या, दबाबा कळाल्या चालीला असंभाव्य. म्हणजे पर्वतातून उगम पावून त्या कोसळत असतात. डोंगरातून नद्या उगम पावतात, अरुंद वाटेने वेगाने वाहतात आणि अखंड खळखळून ते चालूच राहतात. तर काही कड्याकपारीने अडकतात, तर काही धबधब्यासारख्या रूपाने असंभाव्य खळखळत असतात. आपण पाहतोय निसर्ग त्याचं कार्य करत आहे, सतत कार्यरत आहे. तो कधी थांबत नाही आहे. तो त्याचं कार्य करतोय. फक्त आपल्याला
त्याला कार्यात सहभागी होता आला पाहिजे. नाहीतर आपण निसर्गाची, पर्यावरणाची आपण वाट लावतोय. शेवटी एक ना एक दिवस ते पण आपली वाट लावणार आहेत. कूप 22 सरोवरे, उदंडी तळे थोर थोरे, निर्मळी उचंबळी ती निरे, नाना देसी. कूप 22 सरोवरे म्हणजे नाना देशातून कूप, वापी, सरोवर, मोठमोठे तलाव यातून निर्मळ स्वच्छ पाणी उचंबळत असतं. विहिरी, बावड्या, मोठे तळे, सरोवरे यातून स्वच्छ पाणी मिळते. आणि मानवासाठी निसर्गाने अनेक पाण्याचे स्रोत दिलेले आहेत, हे आपण यूज करतोय. गाय मुखे पाठ जाती, नाना कालवे वाहती, नाना जया जिरपती, झरती निरे. म्हणजे गंगमुखे पाठ जाती म्हणजे नद्यातून कालवे फुटतात, पाटातून, कालव्यातून अनेक प्रकारचे पाणी वाहत असतं. तसंच नाना ठिकाणून, झऱ्यातून आणि झरीतून पाणी झिरपत असतं. अनेक ठिकाणी झरे उगम पावतात. समोर सांगतात पाण्याचे वितरण सर्वत्र आहे. निसर्गाचं अद्भुत नियोजन आहे. डोंगर, विहिरी, पाझर, पर्वत फुटून वाहे नीर, ऐसे उदकाचे प्रकार भूमंडळी. म्हणजे डोंगर, विहिरी, पाझर तसेच पर्वतातील वेगातून पाणी वाहत असतं. आणि या पृथ्वीवर पाण्याचे नाना प्रकार आहेत. डोंगरातून झिरपणारं पाणी, पर्वतावरून वाहणारं पाणी, असे अनेक प्रकार आहेत पृथ्वीवर आहेत. आणि पाण्याचा असंख्य रूपातून सृष्टी टिकून आहे. म्हणजे आपण पृथ्वीवर पाहिलं तर जास्तीत जास्त पाण्याचं प्रमाण आहे 72%. 100%पैकी 72% हे पाणी पृथ्वीवर आहे. म्हणून समोर सांगतात संपूर्ण सृष्टी ईश्वराधीन आहे आणि पाणी हे जीवनाचं मूळ आहे. ते अनेक रूपाने मिसळतात. ते सर्व समुद्रात जाऊन मिळतात. नद्या, झरी, तळे, समुद्र, विहिरी, बावडी, सरोवर हे सर्व त्याच्यावर जीवसृष्टी चालते. आणि समोर सांगतात निसर्गाची रचना अतिशय शिस्तबद्ध आहे, कल्याणकारी आहे. भूमंडळाचे जळ आगवे, किती म्हणून सांगावे, नाना कारंजी आणावे, बांधून पाणी. समोर सांगतात याप्रमाणे सर्व पृथ्वीवरील जलाचे वर्णन कुटवरण म्हणून करावे. काय काय करावे? पाण्याला बांध घालून नाना कारंजीतून पाणी सोडतायत. आता टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली आहे. पहिले आपण धरणं वगैरे सर्व पाहिले. आता प्रत्येकाच्या घरी नळ आलेत. घरी पाणी येतोय. म्हणजे विहिरीतून, तलावातून पाणी न डायरेक्ट पाईप आतमध्ये. प्रत्येकाच्या घरघरात 3-4 नळ, डायरेक्ट पाणी येतोय. भूमंडळावर जळ किती आहे? समोर सांगतात किती म्हणून सांगू. आणि किती पाणी साठवणार? बांधवणार पाणी. पृथ्वीवर पाण्याचे वर्णन किती सांगू. विविध कारणासाठी माणूस पाणी अडवतो, साठवतो. मानव आपल्या आपल्या गरजानुसार पाण्याचं नियोजन करतोय. डोहो डोके खबाडी टाकी, नाना गिरिकंदरी अनेकी, नाना जळ नाना लोकी वेगळाली. म्हणजे डोह, डबकं, लहान मोठी टाकी, अशा अनेक याप्रमाणे नाना गिरिकंदरातून अनेक प्रकारचे पाणी आढळून आपण साठवून ठेवतो. टाकी असेल, पिंप असेल, डोह असतील, उडक्या असतील, बादल्या असतील, अनेक प्रकारचे गुहा असतील, तिथे पाणी साठवलेले असते. आणि पाणी सर्वत्र विविध रूपात उपलब्ध आहे. तीर्थ एकाहून एक,
पवित्र पुण्यदायक उगा अगाध महिमा शस्त्रकारक बोलिले गेले. म्हणजे एकापेक्षा एक श्रेष्ठ अशी महापवित्र आहेत, पुष्पदायक तीर्थ आहेत. त्याचा अगाध महिमा शास्त्रकारांनी वर्णन केलेलं आहे. अनेक तीर्थस्थळ आहेत, अनेक पवित्र आहे, पुण्यदान आहे. त्याचा महिमा या शास्त्रामध्ये सांगितलेला आहे. पाण्याला महत्त्व भरपूर दिलेलं आहे. या पाण्याचा आपचा आध्यात्मिक महत्त्व आहे. प्रत्येक पूजेसाठी पाणी हा लागतोच. नाना तीर्थाची पुण्यदोखे, नाना स्थळोस्थळी शीतळोदके, तैसीची नाना उष्णोदके ठाई ठाई. म्हणजे अनेक तीर्थांचे पाणी पुण्यदायक आहे. शिवाय नाना ठिकाणी थंड पाण्याचं, तर काही ठिकाणी उष्णता पाण्याचं झरं आहेत, गरम पाण्याची झरे आहेत. आणि या निसर्गाच्या याच्यामध्ये पाण्यामध्ये वेगवेगळे गुण दिसून येतात. नाना वल्लीमध्ये जीवन, नाना फळी फुळी जीवन, नाना कंदी मुळी जीवन गुणकारके. म्हणजे नाना प्रकारचे वेळी आहेत, फुलं आहेत, फळं आहेत, नाना कंद आहेत, मुळं आहेत. त्यांचं जीवन हे पाणीच आहे. काहीचं पाणी अत्यंत गुणकारक आहे. वनस्पती, झाडं, फुलं हे सर्वांचं जीवन पाण्यावरती आहे. आणि पाणी हे सृष्टीचं पोषण आहे, पोषण करणारं तत्व आहे. क्षीरोदिक सिंधोदिके, विषोदिके पियुषोदके, नाना स्थळांतरी उदके नाना गुणांची. म्हणजे खारे पाणी, समुद्राचं पाणी, विषारी पाणी, अमृतासारखं मधुर पाणी, निरनिराळ्या ठिकाणचे निरनिराळे गुण असणारे पाणी. किती गुण आहेत. अमृतासारखी गुणकारी असतो. म्हणजे पाण्याला गुण स्थानानुसार बदलतात. जसं जसं स्थान होईल तसं तसं ते पाणी वाहत राहतं. जसं तुम्ही पाण्याला जसं देणार, जसं जसं रूप मिक्स करणार, तसं तसं पाणी होत राहतं. संतांचं वाक्य आहे. जसं पाण्यामध्ये तुम्ही मिसळणार तसं त्या प्रकारचे ते गुण देणार. नाना युक्षदंडाचे रस, नाना फळांचे नाना रस, नाना प्रकारचे गोरस मद पारा गुळत्र. म्हणजे नाना प्रकारचे उसाचे रस, युक्षदंड म्हणजे उसाचा रस, नाना प्रकारचे फळांचे रस, नाना प्रकारचे दूध, मादक रस, याशिवाय पारा, काकवी या प्रकारचे रस असतात. झाडं, फळं, दूध, मध, ऊस यातून वेगवेगळे रस निर्माण होतात. हे सर्व पाण्यामुळे शक्य आहे. नारळ पाणी हे सर्व पाण्यामुळे शक्य आहे. नाना मुक्त फळांचे पाणी, नाना रत्नी तळपे पाणी, नाना शास्त्रामध्ये पाणी, नाना गुणांचे. म्हणजे नाना मुक्त फळांचे पाणी म्हणजे नाना प्रकारच्या मोत्यांचे पाणी, नाना रत्नांच्या ठिकाणी तळपणारे पाणी, तसंच नाना शास्त्रांच्या ठिकाणी असणारे गुणांचे पाणी. हे वेगवेगळ्या वनस्पतीमध्ये खारट पाणी शरीरात विविध प्रकारचे प्रकार कार्य करते. आणि पाणी सर्वत्र वेगवेगळ्या कामासाठी उपयोगी आहे. पाणी हे महत्त्वाचं आहे. त्याच्याशिवाय जीवन नाही आहे. किडामुंग्यांपासून अत्यंत लहान अणुरेणूपासून असतील ते माणसांपर्यंत पाणी सर्वांना आवश्यक आहे. शुक्लित शोणित लाळमूत्र स्वेद, नाना उदकांचे नाना भेद, विवरण पाहता विषद होत जाते. शुक्लित शोणित लाळमूत्र स्वेद म्हणजे वीर्य, रक्त, लाळ, मूत्र, घाम हे पाण्याचे स्वरूप आहेत. याचं विवरण करून पाहिलं तर भेद स्पष्ट पण कळून येतात. अनेक प्रकारचे आहेत. हे द्रव आहेत. मानवी शरीरात सुद्धा पाण्यावरच आधारलेलं आहे. उदकाचे देह केवळ, उदकाचे भूमंडळ, चंद्रमंडळ सूर्यमंडळ उदकाकरिता. म्हणजे संपूर्ण सृष्टी पाण्यावर आधारित आहे. पृथ्वी, चंद्र, सूर्य यांचाही संबंध पाण्याशी आहे.
समर्थ सांगतात. हे सर्व प्राण्यांचं देह उदकाने जास्त भरलेले असतात. भूमंडळी उदकाचीच आहे आणि उदकाच्या योगे चंद्रमंडळ सूर्यमंडळ ही झालेली आहेत. पाणी हे विश्वाचे मूळ तत्व आहे. क्षार सिंधू, क्षीर सिंधू, सुरा सिंधू, आज्य सिंधू, दधी सिंधू, अक्षर सिंधू, शुद्ध सिंधू उदकाचा. म्हणजे खारा समुद्र, दुधाचा समुद्र, दारूचा समुद्र, तुपाचा समुद्र, दह्याचा समुद्र, उषाचा रसाचा समुद्र, शुद्ध पाण्याचा समुद्र, असे 7 समुद्र आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे समुद्र, खारट, गोड, अमृतसारखे असं वर्णन केलेलं आहे. आणि समुद्र ही पाण्याच्या विविध सर्वांचं प्रतीक आहे. ऐसे उदक विस्तारले, मुळापासून शेवट आले, मध्ये ठाई ठाई उमटले, ठाई ठाई गुप्त. म्हणजे या प्रकार समर्थ सांगतात, सर्वत्र त्या पाण्याचा विस्तार मुळापासून शेवटपर्यंत झालेला आहे. मुळांपासून खोडामध्ये, खोडामधून फांद्यांमध्ये, फांद्यांपासून पानांमध्ये, पानांमधून फुलांमध्ये, फुलांपासून फळांमध्ये, सर्व ठिकाणी पाणी झालेले, पाणीच पाणी आहे. त्यामध्येच कुठे कुठे प्रकट दिसून येते, तर कुठे कुठे गुप्तही असते. दिसत सुद्धा नाही. ते त्यांचं कार्य पद्धतशीरपणे पार पाडतं. आणि पाणी हे सर्व सृष्टी सर्वव्यापी आहे. जे जे बीज मिश्रित झाले, ते तो स्वाद घेऊन उठले, उसामध्ये गोडीस आले, परम सुंदर. म्हणजे ज्या बीजात उदक मिश्रित होते, त्या बीजाचा स्वाद घेऊन ते दिसून येते, फुलते, अंकरते. म्हणजे उसामध्ये आपण जर पाहिलं तर ते परम सुंदर असं गोड प्राप्त होतं. उसामध्ये रस कसा येतो समज सांगतात. नारळ पाणी पाहिजे तर नारळ पाणीमध्ये कसं येतं. उदकाचे बांधा शरीर, उदकाची पाहिजे तदनंतर, उदकाची उत्पत्ती विस्तार, किती म्हणून सांगावा. समर्थ बोलत, किती सांगू उदकाचे आहेत. निसर्ग, मानवी शरीर, अध्यात्म सर्व पाण्याची सत्ता आहे. पाण्याचं स्वरूप, गुण, उपयोग असंख्य आहेत. आपल्याला फक्त समजलं पाहिजेत. समर्थबद्ध समजून घ्या. भूमंडळी धावे निर, नाना ध्वनी त्या सुंदर, दबाबा दबाबा थोर, रिचवती धारा. म्हणजे भूमंडळ जे पाणी धावते, नाना प्रकारे सुंदर आवाज ऐकू येतो, खळखळ खुळखुळ. तर कधी कधी पाण्याचा मोठमोठा धारा धबधबा आवाज करत त्याच्या रूपाने कोसळतात. पृथ्वीवर पाणी जे आहे तर कुठे भयानक आवाज येतो, कुठे धबधबा, तर कुठे खळखळ वाऱ्या सुंदर धारा. तर काही ठिकाणी सौम्य आवाज, तर काही ठिकाणी प्रचंड आवाज असतो. ठाई ठाई डोह तुंबती, विशाल तळी डबाबती, चबाबेती थबाबती, कालचे पाट. म्हणजे समज सांगतात, ठिकठिकाणी पाण्याचे डोह हे तुंबून भरलेले असतात. तर काही ठिकाणी विशाल तलाव पाण्याने भरलेले असतात. तर काही ठिकाणी कालवे, विहिरी, डबके, पाट हे सगळे पाण्याने भरलेले असतात. निसर्गात पाण्याची साठवण वेगवेगळ्या प्रकारे करण्यात आलेली आहे. जसं आपण घरी करतो, हंडा, कळशी, पिंप, बादल्या, अजून काही वेगवेगळ्या प्रकारचे असतील पातेले वगैरे, ते भरून आपण जसं ठेवतो, तसं निसर्गाने हे बाकीचं ठेवलेलं आहे. नद्या, विहिरी, कालवे, समुद्र असं वेगवेगळ्या प्रकारची साठवण ठेवलेली आहे. एकी पालत्या गंगा वाहती, उदके सन्निधाची असती, खळाळा झरे वाहती, भूमीचे पोटी. म्हणजे एखाद्या नदी जमिनीखालून वाहत असते. उदाहरणार्थ त्याचं पाणी जमिनीच्या खालून पण जवळच असतं. आणि काही स्थळी भूगर्भातून झरं वाहत असतात. उलट दिशेने म्हणजे गंगासारखे वाहने वाहत असतात. आणि जमिनीतून स्वच्छ झरं सतत वाहत असतात.
आणि भूगर्भातील पाणी अखंड प्रवाही आहे, चालू आहे, आपल्याला दिसत नाही आहे. आपण जर कधी बिल्डिंग वगैरे खाण्याची असेल तर आपण एक खोदतो, 10-12 फूट खणतो, तर आपल्याला दिसतं की पाणी लागलेलं असतं. ही सर्व पृथ्वी जी आहे, जी चाललेली आहे, ती सर्व पाण्यावर आहे. जर आपण खणलं तर दिसून येईल पाणी वाहत आहे. आणि भूगर्भातील पाणी अखंड प्रवाही आहे. भूगर्भी डोह भरले, कोणी देखील न ऐकिले, ठाई ठाई जोविरी झाले विद्युताचे. म्हणजे कधी कोणीकडे पाहिले नाहीत, कोणीकडे ऐकले नाहीत. पाण्याचं मोठं मोठं डोह भूगर्भात असतात, तर कित्येक ठिकाणी वीज पडून त्यांचं निर्माण झालेले झरे आढळून येतात. जमिनीखाली तर आहेतच, ते डोळ्याने दिसत नाही. आणि काही वीज पडून तिथे मोठे मोठे खड्डे तयार होतात, तिथे झरे फुटतात. आणि पाण्याचं अस्तित्व अनेकदा अदृश्य असते, आपल्याला दिसून येत नाही. पृथ्वीत तळी पाणी भरले, पृथ्वीमध्ये पाणी खेळे, पृथ्वी प्रगटले उडंद पाणी. समज म्हणतात, अशा प्रकारे पृथ्वीच्या आत वर सर्व पाणी भरलेलं आहे. अख्खी पृथ्वी पाण्यानेच व्यापलेली आहे. पृथ्वीवरती सर्वत्र पाणी खेळत असतं आणि पृथ्वी तलावरही उदंड पाणी प्रगटलेले दिसून येते. समज सांगतात, पृथ्वीचा खरा आधार पाणीच आहे. स्वर्ग मृत्यू पाताळी, एक नदी 3 ताळी, मेरुदक अंतराळी दृष्टिकारी. म्हणजे स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ या तिन्ही लोकात एकाच नदी गंगा वाहत असते. आणि अंतराळातून मेघाच्या द्वारे काय बोलतो आपण, वृष्टी होतच राहते. एकच नदी 3 स्तरात वाहते, स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ. आणि आत्माला मोक्षाकडे नेणारी ही प्रतिकात्मक नदी आहे. पाणी फक्त भौतिक नाही आहे, आध्यात्मिक आहे. पृथ्वीचे मूळ जीवन, जीवनाचे मूळ दहन, दहनाचे मूळ पवन, थोराहून थोर. मला सांगतात, पृथ्वीचं मूळ जीवन आहे, आणि जीवनाचे मूळ पाणी आहे, आणि पाण्याचं मूळ वायूमध्ये आहे. ही सर्व पंचमहाभूताची साखळी आहे, इथे सांगितलेलं आहे. प्रत्येकाहून प्रत्येक थोर ते श्रेष्ठ आहे, ते कसं आहे ते आपल्याला सांगितलेलं आहे समर्थांनी. पृथ्वीचं मूळ पाण्यात आहे, पाण्याचं मूळ अग्नीत आहे, अग्नीचं मूळ वायूत आहे. हे थोराहून थोर म्हणजे सर्वश्रेष्ठ सांगितलेलं आहे. त्याहून थोर परमेश्वर, महद्भूतांचा विचार, त्याहून थोर परात्पर, परब्रह्म जाणावे. समोर सांगतात, या पंचतत्वापेक्षा परमेश्वर आहे, जो ब्रह्म आहे, तो सर्व थोर आहे, सर्वात थोर आहे, मजबूत आहे, म्हणजे अंतरात्मा. त्याच्यासह श्रेष्ठ परब्रह्म, परात्पर परब्रह्म आहे, तू जाणून घ्यायचं आहे. सर्वांच्या पलीकडे तो आहे, परमेश्वर आहे. पंचभूतांवर चिंतन केलं तर परब्रह्माचं ज्ञान होतं, आणि निसर्गाच्या चिंतनातून ईश्वर ज्ञान नक्की प्राप्त होते. समज सांगतात, त्याहून थोर परमेश्वर, महद्भूतांचा विचार, आपण त्याहून थोर परात्पर, परब्रह्म जाणावे. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे आपण निरूपण नाम समास 4. जय जय रघुवीर समर्थ.